खुदी को कर बुलंद इतना कि खुदा खुद बंदे से पूछे पता तेरी रजा क्या है. दादा, हा शेर ऐकला ना की डोळ्यासमोर फक्त तुम्हीच येता, कारण आम्ही तुम्हाला नेहमीच असं बुलंद पाहिलंय. पूर्वीच्या काळी नगर वसवायचं असामान्य स्वप्न केवळ राजे रजवाडेच बघत असत, पण असं नगर वसवण्याचं असामान्य स्वप्न तुम्हीही पाहिलं, ते पूर्ण केलं आणि स्वतः बरोबरच अनेकांचं आयुष्य सामान्य स्तरावरून असामान्यत्वाकडे नेलत. ही प्रेरणा तुम्हाला मिळाली ती खासदार कैलासवासी अण्णासाहेब मगर यांच्याकडून. सामान्यातून असामान्य घडवणारे तुम्ही श्री सतीश मगर म्हणजे आमचे दादा आहेत, याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. हा अभिमान नेहमीच आमच्या मनात होता. पण आता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली आणि आमच्या मनातल्या तुमच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची सुवर्ण संधी आम्हाला लाभली. तुमचा इथपर्यंतचा प्रवासही आठवला आणि म्हणूनच आज तुमच्याशी थोडं बोलावंसं वाटतंय. दादा, तुम्ही शेतीशास्त्रात पदवी घेतलीत आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट मातीलाच भेटलात. घरचा पारंपरिक शेती व्यवसाय आधुनिक रूप देऊन तुम्ही पुढे सुरू ठेवलात. त्याला जोड म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय सुद्धा सुरू केलात. दादा, तुम्ही नेहमीच काळाच्या पुढे राहिलात आणि म्हणूनच आपल्या 200 गायींच्या गोठ्यात पुण्यातलं पहिलं मिल्किंग मशीन आलं. पण काळाप्रमाणे शेतकरीही बदलत गेला आणि तुटपुंजा फायद्याच्या आकर्षणानं शेती करण्याऐवजी गुंठ्यानं जमिनी विकायला लागला. मग तुम्ही मगरपट्ट्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र केलं, त्यांच्या जमिनी एकत्र केल्या आणि त्या सगळ्यांना सामावून घेऊन एक भव्य नगर निर्माण केलं, मगरपट्टा सिटी. हे आता शब्दात सांगणं जेवढं सोपं आहे ना, तेवढंच ते तेव्हा प्रत्यक्षात करणं अवघड होतं. पण तुम्ही ते जिद्दीनं करून दाखवलं. दादा, तुम्ही सिंगापूरला गेला होतात, अमेरिकेला गेला होतात, तेव्हा तिथले भव्य गृहप्रकल्प पाहिलेत. अमेरिकेमधले सिलिकॉन व्हॅली सारखे IT पार्क्स पाहिलेत. परदेशात असतानाही तुम्ही देशाचा विचार करत होतात, म्हणून तुमच्या मनात आपल्याकडेही असंच नगर वसवायची कल्पना आली. पण ही कल्पना प्रत्यक्षात उतरवणं सोपं नव्हतं. आज टाउनशिपची संकल्पना रुळलेली आहे, पण तेव्हा मात्र शहराबाहेर शहर वसवण्याची कल्पना नवीनच होती आणि प्रत्येक नवीन कल्पनेला विरोध हा होतोच. तसा तो तुमच्या कल्पनेलाही झालाच. पण तुम्ही निराश न होता विरोध सहन करत शासनाला, शेतकऱ्यांना तुमची कल्पना समजावत राहिला. ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला 7 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. या दरम्यान तुम्हाला सामाजिक आणि शासकीय अशा दोन्हीही स्तरांवर संघर्ष करावा लागला. अनेकांनी तुम्हाला तुमचा हा विचार कसा चुकीचा आहे, त्यात कसं नुकसान होणार आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण तुमचा आत्मविश्वास बळकट होता. त्या जोरावर तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करत राहिला, शांत राहून पण खंबीरपणे प्रयत्न करतच राहिला. प्रयत्नांना यश आलं, कामानं वेग घेतला. 2 दिवसात 150 शेतकरी कुटुंबांनी 400 एकर जमिनीच्या करारपत्रावर सह्या केल्या आणि 3 डिसेंबर 1999 या दिवशी मगरपट्टा सिटीच्या भूमिपूजनाची कुदळ पडली. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेशव्यांच्या पुण्याला बदलत्या काळानुसार आधुनिक आणि आकर्षक चेहरा देण्याच्या कामात मगरपट्टा सिटीचं योगदान देत पहिलं पाऊल तुम्ही टाकलं. 2000 साली मगरपट्टा सिटीमधल्या निवासी प्रकल्पाचं काम झालं आणि 2001 मध्ये IT पार्क उभं राहिलं. काय नाही इथे. दादा, तुमच्या कल्पकतेनं मगरपट्टा सिटीला परिपूर्ण केलं, कारण तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रकल्पाकडे केवळ एक व्यावसायिक म्हणून नाही, तर संवेदनशील माणूस म्हणून बघता. आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पत्त्यामध्ये मगरपट्टा सिटी असं लिहिण्याचा अभिमान वाटावा, अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा इमारती इथे आहेत. प्रसन्न वातावरण आणि स्वच्छ, सुंदर, प्रशस्त रस्ते आहेत. इथल्या मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण देणारं मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूल आहे.
इथल्या नागरिकांना वाजवी किमतीमध्ये उच्च प्रकारची आरोग्य सेवा देणारं मल्टी स्पेशालिटी नोबल हॉस्पिटल आहे. डेक्कन हार्वेस्ट हे मल्टी क्विझिन रेस्टॉरंट आहे. ककून सारखं देखणं सर्व्हिस अपार्टमेंट आहे. आणि इथला कायम गजबजलेला सीझन मॉल, हो दादा, तो तर पुणेकरांचं वीकेंड साजरा करण्याचं आवडतं ठिकाण बनलाय. इथलं 15 स्क्रीनचं मेगाफ्लेक्स थिएटर हे तर भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं थिएटर आहे. म्हणूनच आजपर्यंत बॉलिवूड मधल्या अनेक सेलिब्रिटीजनी त्यांच्या फिल्म्सच्या प्रमोशनसाठी इथे हजेरी लावलेली आहे. पुण्याचा दिमाग वाढवणाऱ्या मगरपट्टा सिटीची यशोगाथा आज केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा अभ्यासली जातीये. इंग्लंडमध्ये जागतिक स्तरावरच्या 100 ब्रँड्समध्ये मगरपट्टा सिटीचा समावेश करण्यात आलाय. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या ग्लोबल इंडियन एक्सलन्स समिटमध्ये वर्ल्ड कन्सल्टिंग अँड रिसर्च कॉर्पोरेशन तर्फे सन 2013-14 मधला भारतातला सर्वात आश्वासक ब्रँड म्हणून मगरपट्टा सिटीचा गौरव केला गेलाय. हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भूधारक आणि नगर निर्माण यामधील समन्वयासंबंधी मगरपट्टा सिटीचा अभ्यास केला गेलाय. सिडनी इथे मेट्रोपोलिसमध्ये जगभरातल्या 100 नगर निर्माण तज्ज्ञांच्या सभेसाठी तुम्हाला आमंत्रित केलं गेलं. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या टार्गेट 3 बिलियन या पुस्तकात मगरपट्टा सिटीवर एक प्रकरण समाविष्ट करून त्यांनी या प्रकल्पाचा गौरव केलाय. मग मगरपट्टा सिटीचं यश पाहून नांदेड गावच्या लोकांनी अशाच प्रकारच्या नगर निर्माणासाठी तुमची भेट घेतली आणि 2010 साली सिंहगडाच्या पायथ्याशी नांदेड सिटीची मुहूर्तमेढ ठरवली. गावाकडच्या माणसांना शहराचं आकर्षण असतं, पण दादा, तुम्ही तर गावातच असं शहर उभं केलंय की शहरातल्या माणसांना या नव्या शहराचं आकर्षण वाटावं. या दोन्ही सिटी प्रोजेक्ट्स मध्ये जागा घेणाऱ्यांसाठी तुम्ही उच्च जीवनशैलीचा विचार तर केलाच, पण इथल्या मूळच्या भूधारकांचं जीवनमानही उंचावलं. बघा ना, पूर्वीचे धोतर पायजाम्यात असणारे शेतकरी आज सुटाबुटामध्ये आपल्या शेअर होल्डर्सच्या मीटिंगना हजेरी लावतात. माणसाकडे जर दूरदृष्टी असेल, चौकटी बाहेर पाऊल टाकण्याची हिंमत असेल, स्वतःवर विश्वास असेल आणि इतरांनाही आपल्या स्वप्नांमध्ये सामावून घेण्याची कला असेल, तर तो माणूस काय चमत्कार करू शकतो याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात. आणि तुमच्या या जिद्दी झंझावाती कारकिर्दीला तुमची अर्धांगिनी रेखा यांच्याबरोबरच घरातील सर्वांचीच भरभक्कम साथ लाभली. दादा, एक व्यावसायिक म्हणून तुम्ही कितीही जिद्दी, शिस्तप्रिय आणि खंबीर असलात ना, तरी कुटुंबाच्या बाबतीत मात्र खूप हळवे आहात बरं का. तुम्ही नेहमीच तुमचं व्यावसायिक यश आणि व्यावसायिक ताणतणाव दोन्हीही घरापासून दूर ठेवले. म्हणूनच आम्हाला तुमच्याबद्दल खूप आदर असला, अभिमान असला तरी तुमच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं ओझं नाही वाटत. बाहेरच्यांसाठी तुम्ही जरी मोठे बिझनेस टायकून दादासाहेब मगर असलात, तरी आमच्यासाठी आमचे लाडके दादाच आहात. जवळच्या लोकांना आपला मोठेपणा जाणवू न देणं हे कठीण काम आहे, पण तुम्ही ते अगदी सहज केलंय दादा. तुमचे लहानपणातले मित्र आजही तुमच्या बरोबर आहेत, ते त्यामुळेच. कारण व्यावसायिक कौशल्याबरोबरच व्यवसाय आणि कुटुंब यात समतोल साधण्याचं कौशल्यही तुमच्याकडे आहे. म्हणूनच आज आपलं 25 माणसांचं कुटुंब एका छताखाली आनंदानं नांदतंय. कुटुंबाबरोबर देशात परदेशात सहलीसाठी तुम्ही मुद्दाम वेळ काढता, पण दादा, अशा फुरसतीच्या क्षणीही तुमचा जिद्दी स्वभाव काही लपत नाही. एखादी गोष्ट करायची ठरवली की ती करायचीच असा खाक्या असल्यामुळे पाण्याची भीती असूनही मॉरिशसला तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवला. पण काय आहे, आपल्या प्रेमाच्या माणसानं आपल्याला कितीही वेळ दिला ना तरी तो कमीच वाटतो, आणि म्हणूनच असेल कदाचित, पण आमच्यासाठी तुम्ही कमी वेळ देता अशी आमची तक्रार आहे. पण नातवंडांच्या बरोबर असलात ना की तुम्ही एकदम वेगळेच होऊन जाता. अगदी सहज दादांचे बाबू होऊन जाता.
खरं सांगायचं ना तर तुम्हाला असं नातवंडांमध्ये रमलेलं पाहिलं ना की आम्हालाही खूप छान वाटतं. आणि दादा, तुम्हाला कधी तुम्ही शेफ कॅप आणि ॲप्रन घातल्याचं आठवतंय? टू मेनी कुक्स स्पॉइल्स द केक. पण आम्हाला खात्री आहे की मेन शेफ जर आमच्या दादांसारखा असेल ना तर अनेक शेफना बरोबर घेऊनही टेस्टी स्पॉन्जी केक बनवू शकतो. क्रेडाई इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट होण्याबरोबरच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष म्हणून तुमची झालेली ही निवड तुमच्या कर्तृत्वाचीच पावती आहे. मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटी नंतर आता लोणी काळभोरमध्येही असंच एक नगर उभं करायचा तुमचा मानस आहे आणि तोही यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे. एक जबाबदार नागरिक, यशस्वी व्यावसायिक, प्रेमळ कुटुंब प्रमुख अशा अनेक भूमिका तुम्ही किती सहजतेनं वठवता. आम्हालाही तुमच्या प्रत्येक स्वप्नात साथ द्यायला आवडतं. यापुढेही तुम्हाला आमची साथ अशीच लाभेल असं वचन आम्ही तुम्हाला देतो. दादा, आम्हाला असंच लहान होऊन नेहमी तुमच्या प्रेमळ सावलीत राहू द्या. दादा, तुम्ही नेहमीच काळाच्या पुढे 2 पावलं चालता. तेव्हा तुमच्या मनात नक्कीच अजूनही काही स्वप्न असतील. तुमची ती सगळी स्वप्न सफलतेनं साकार होत ही शुभेच्छा. आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.